हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. भरभरून माझ्या चॅनलला तुम्ही प्रतिसाद देताय, सबस्क्रायबर्स फटाफट वाढतायत, तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतायत, फार फार लवकर ते व्हायरल्स होत आहेत. हे पाहून मला खूप आनंद झाला आहे आणि मी तुमची सर्वांची खूप थँकफुल आहे. असंच माझ्यावरती प्रेम करा आणि माझ्या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळींमध्ये आपला चॅनल पोहोचवा. मी तुमच्यासाठी नक्कीच रोज नवीन व्हिडिओज घेऊन येत जाईन, आय प्रॉमिस. सो मला असे कमेंट्स आले व्हॉट्सॲपवरती की जनरल रीडिंग अजून एकदा येऊ देत म्हणून. लास्ट टाईम मी एक जनरल लव्ह रीडिंग केलं होतं आणि ते सर्वांना आवडलं होतं. सो आज आपण पुन्हा एकदा बघूया आत्ताच्या करंट वाईब्समध्ये जनरल रीडिंग तुमच्यासाठी आणि तुमच्या पार्टनरसाठी काय येत आहे. ठीक आहे. सो याचा अर्थ काय असणार आहे की तुम्ही कोणावर तरी प्रेम करताय, भले ते एकतर्फी असेल किंवा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा तुम्ही सेपरेटेड असाल आणि तुम्हाला कोणाची तरी नक्कीच आठवण येत आहे, पण तुम्हाला माहिती नाही की त्यांच्या लाईफमध्ये काय चाललंय, त्यांच्या मनामध्ये काय चाललंय. सो आपण आज काय करूया की पुन्हा एकदा तुमच्या मनात काय आहे त्यांच्याबद्दल अपेक्षा, त्यांच्या मनात तुमच्याबद्दल काय अपेक्षा आहेत किंवा त्यांना तुमच्याकडून एक्सपेक्टेड काय आहे इन टर्म्स ऑफ बिहेवियर असेल किंवा काही असेल ते आपण बघूया. नात्यामध्ये समजा कडवटपणा आला असेल तर ते सुधारण्यासाठी आपल्याला काय करता येईल ते आपण बघूया. याआधी आपल्याला काय करायचं आहे, नेहमीप्रमाणे 1176 टाईप करायचं आहे आपल्या कमेंट सेशनमध्ये, सो दॅट तुम्ही ह्या एनर्जीसोबत कनेक्ट होऊ शकाल. खाली दिलेल्या स्क्रीनवरती खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सॲप करून तुम्ही माझ्याकडनं पेड पर्सनल रीडिंग घेऊ शकता. तुम्हाला टॅरोटचा कोर्स करायचा असेल किंवा कोणताही कोर्स करायचा असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर आपण आज सुरुवात करूया की या एनर्जीसोबत. पहिले तुम्ही कनेक्ट व्हा 1176 लिहून आणि आपण सुरुवात करूया. ठीक आहे. बघूया की करंट सिच्युएशनमध्ये तुमच्या मनामध्ये काय घालमेल सुरू आहे. ठीक आहे. बघूया. ओके, कार्ड्स काय सांगतात, तुम्ही कम्प्लीट 100% एफर्ट्स तुमच्या बाजूने देताय की हे रिलेशनशिप जास्तीत जास्त ग्रो होण्यासाठी तुम्हाला जेवढं करता येईल, पॉसिबल जेवढं आहे तुम्ही तुम्ही करताय. त्यांच्यासाठी त्यांच्या मनासारखं वागण्याचा खूप जास्त प्रयत्न करताय. स्वतःला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काय म्हणतात एक रूप घेताय जे तुम्ही नाही आहात, तेवढ्या लेवलला तुम्ही बदलताय जेणेकरून हे रिलेशनशिप ग्रो व्हावं. पण काहीतरी अडथळे आहेतच आणि त्यामुळे हे ग्रो होत नाहीये रिलेशनशिप जसं तुम्हाला हवे तसं. दुसरी गोष्ट आहे की काही सिच्युएशन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही अडकलाय, कोणाला बोलू शकत नाही, पण त्या एका व्यक्तीला मात्र हे सगळं माहिती आहे. म्हणजे त्या व्यक्त स्वरूपात असेल, अव्यक्त स्वरूपात असेल, पण तुमच्या त्या पार्टनरला माहिती आहे की तुमच्या लाईफमध्ये काय चाललंय आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी दोघांचेही प्रयत्न चालू असतील. ते सुद्धा तुम्हाला हेल्प करू इच्छित असतील आणि ह्या सिच्युएशनमधनं तुम्ही 100% बाहेर पडायचा प्रयत्न कराल. सुखवस्तू म्हणजे तुम्हाला असं वाटतं की सगळं आहे पण एक गोष्ट काहीतरी कमी आहे. म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीच्या बाबतीत जसं तुम्ही बघाल की याच्या चेहऱ्यामध्ये एक उदासीनता आहे, सगळं आहे पण एक उदासीनता आहे. सो सगळं असूनही एक गोष्ट मिसिंग आहे या रिलेशनशिपमध्ये. आपण बघूया की याच्यावरती मार्ग कसा काढता येईल, है ना. हे तर झालं तुमच्या मनातलं. तर आता हे बघा, हे जनरल रीडिंग असतं. सो हे प्रत्येकाला प्रत्येक पेज रिलेट होईलच असं नाही, पण जिथे तुम्हाला वाटतंय की येस हे कनेक्ट होतंय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण आज तुमच्यासाठी याच्यामध्ये टॅरोटचा गायडन्स असणार आहे, एंजल्सचा गायडन्स असणार आहे, काय करावं काय नाही सगळं असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. 1176 टाईप करा. आपण पाहूया तुमच्या मनातल्या गोष्टी आपण बघितल्या की ठीक आहे, तुमच्या परीने तुम्ही रिलेशनशिपसाठी 100% देताय, स्वतःचा स्वभावापासून सगळं बदलायचा प्रयत्न करताय, जबकी तुम्ही स्वतः ऑलरेडी एका अडचणीत आहात. कुठेतरी तुम्ही कॉम्प्रोमाइज करताय खूप सारं जेणेकरून हे रिलेशनशिप टिकावं म्हणून. सगळं काही असून त्याच्यामध्ये तो आनंद कुठेतरी मिसिंग आहे असं तुम्हाला वाटतं. आता बघूया की तुमच्या पार्टनरला ह्या सेम सिच्युएशनमध्ये तुमच्याबद्दल काय फिलिंग्ज आहेत. ठीक आहे. रॅन्डम आपण कार्ड्स काढतो आहोत. पुन्हा आपण जसं तुमच्यासाठी 3 कार्ड्स काढले, आपण तुमच्या पार्टनरसाठी पण आपण 3 कार्ड्स काढूया. ओके. पार्टनर्सना तुमच्यासाठी म्हणजे पार्टनर्सना तुम्ही जे काही चेंजेस करताय ना तुमच्यामध्ये, त्याचा स्पीड मे बी एवढा कमी असेल
की पार्टनर्स आता अजून वाट बघू इच्छित नाहीत. त्यांना असं वाटतं की संपली माझी सहनशक्ती संपली असं वाटत असू शकेल. म्हणजे निगेटिव्हच का बोलावं, आपण असं पण बोलू शकतो की ते अजूनही वाट बघतात पूर्णपणे तुम्ही चेंज होण्यासाठी. तुमच्या स्वभावामध्ये काही चेंजेस त्यांना अजूनही एक्सपेक्टेड आहेत. दुसरं, पार्टनर्सचा स्वभाव तुमच्या जबरदस्त हट्टी असल्यामुळे आणि मी म्हणेन तेच खरं असा स्वभाव त्यांचा असल्यामुळे अरेला कार्य करू शकतात ते. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की मी सांगेन ते ऐकायचं. मी माझे कान बंद करून घेतले, तू तुझं जास्तीचं एक्सप्लेनेशन देऊ नको. मी सांगतोय ना, तुला बाहेर काढण्यासाठी मी सक्षम आहे, पण मी सांगेन तसं तू वागायला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. अदरवाईज त्यांची सहनशक्ती तुमच्या रिलेटेड त्यांना असं वाटतं की फार कमी आहे. आणि एक 10 स्टार तर रिव्हर्स आलंय. सो कुठेतरी त्यांना असं वाटतं की जे काही एफर्ट्स तुम्ही टाकताय ना या रिलेशनशिपसाठी ते कमीच आहेत. त्यांना असं वाटतं की त्यांनी तुमच्यासाठी जरा जास्त केलंय. जेवढं रिलेशनशिपमध्ये तुम्ही देताय ना, तुम्हाला वाटतं की तुम्ही जास्त करताय. परंतु ॲक्चुअलमध्ये त्यांना असं वाटतं की तुमच्यापेक्षा जास्त तर त्यांनी कॉम्प्रोमाइजेस केलेत या रिलेशनशिपसाठी. हरकत नाही. हे झालं त्यांच्या मनामधलं. आपण काय करूया आता, एंजल कार्ड्सना विचारूया की ह्या अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही कसं वागायला हवं, जेणेकरून तुमच्या पार्टनरच्या मनात तुमच्याबद्दल एक जागा जी कुठेतरी हलती आता, ती निर्माण होण्यासाठी तुम्ही काय करायला हवं. एंजल कार्ड्सना आपण विचारूया. डोळे बंद करा आणि तुमच्या मनातला प्रश्न युनिव्हर्सला विचारा की या सिच्युएशनमध्ये सर्व काही खूप छान होण्यासाठी मी काय करायला हवं. ठीक आहे, आपण एंजल्सचा गायडन्स घेऊया. एंजल्स सांगतात लेट गो, म्हणजे काही गोष्टी ज्या तुम्ही मनात धरून ठेवलेल्या आहेत त्या थोड्याशा सोडून द्यायला पाहिजेत. लुक फॉर साईन आणि बी असर्टिव्ह. ओके, एंजल्सने आपलं मत तर आपल्याला सांगितलं की लेट गो म्हणजे ना, काही गोष्टी तुम्हाला वाटते की खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, खूप जास्त सिरियस आहेत, रिलेशनशिपमध्ये हे सगळं चालणार नाही, पण ॲक्च्युली ते तुम्ही सोडून द्या. हे रिलेशनशिप स्थिर स्थावर होण्यासाठी किंवा प्रॉस्पर होण्यासाठी, खूप छान डीप कनेक्शन एकमेकांमध्ये होण्यासाठी ना, एकमेकांच्या काही गोष्टी सोडून द्यायला हवं. म्हणजे आता जर तुमचे पार्टनर सुद्धा हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी सुद्धा समोरच्या व्यक्तीला माफ करायला हवं काही गोष्टींसाठी ज्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की हे माझ्या मनासारखं नाहीये. ठीक आहे, लेट गो. लुक फॉर अ साईन म्हणजे ना, काही घटना घडतील जिथे तुमच्या प्रामाणिकपणाचा कस बघितला जाईल. तुम्हाला एखादी अशी सिच्युएशन येईल की तुम्हाला तिथे कळेल की बस या परिस्थितीत मी या व्यक्तीला साथ दिली पाहिजे आणि अशी मी साथ दिली तर हे रिलेशनशिप नक्की स्ट्रॉंग होईल. थोडक्यात काय, लुक फॉर अ साईन. अशी घटना घडेल काही ना काही, लक्ष ठेवा. फक्त आपल्याला युनिव्हर्सचे साईन सुद्धा कळले पाहिजेत ना, तो लक्ष ठेवा. आणि बी असर्टिव्ह म्हणजे तुमच्या मतावर ठाम राहा. आता जेव्हा आपण पार्टनर्सच्या मनातल्या फिलिंग्स पाहिल्या होत्या तेव्हा एक आलं होतं बघा की ते त्यांच्या मतावर ठाम आहेत की मी सांगतो तसं कर. तर ते त्यांच्या मतावर ठाम आहेत. थोडंसं लेट गो केलं तर तुम्ही काही गोष्टींमध्ये तुम्ही पण तुमच्या मतावर ठाम असलं पाहिजे, पण ती गोष्ट समजावून सांगताना तुमचा टोन कसा असला पाहिजे, एकदम असर्टिव्ह, अरेला कार्य करणारा नाही. मनातली गोष्ट समजावता आली पाहिजे योग्य शब्दांमध्ये, तर त्याला अर्थ आहे. ठीक आहे, आता आपण बघूया की हे सगळं झालं की तुमच्या मनात काय आहे, त्यांच्या मनात काय आहे. आता आपण बघितलं की एंजल्सनी तुम्हाला काय ॲडवाईस दिलेला आहे. आपण असं आता एक नेक्स्ट लेवलचा आपण एक क्वेश्चन करूया की येणाऱ्या 4 दिवसात या रिलेशनशिपमध्ये काय घडणार आहे. ठीक आहे, आपण हे आधी जे कार्ड्स काढले होते त्यांना पुन्हा एकदा जर तुमच्या रिडिंगमध्ये यायचं असेल तर आपण एकदा चान्स देऊया त्यांना. संपूर्ण कार्डचा स्प्रेड आपण शफल करतोय. आपण विचारूया टारो कार्ड्सना की येणाऱ्या 4 दिवसात की तुमच्या रिलेशनशिपमध्ये काय घडणार आहे. ओके, अरे वा, ठीक आहे, छान कार्ड झालेत बघा. हे कार्ड काय सांगतं, कम्युनिकेशन म्हणजे चर्चा. येणाऱ्या 4 दिवसांमध्ये ना नक्कीच त्यांचा कॉल येईल किंवा तुमची भेट होईल किंवा मेसेजेसवरती कुठेतरी तुमचं एकमेकांसोबत बोलणं होईल. या सिच्युएशनवरती आता आपण युनिव्हर्सचा ॲडवाईस घेतलाय, एंजल्सचा पण टॅरोट कार्डचा पण, की चर्चा व्हायला पाहिजे है ना. तुम्ही तुमच्या मतावर ठाम असलात तरी ती योग्य पद्धतीने चर्चा मांडलीत तर कामं नक्कीच सोपी होतील.
नाईट ऑफ कप्स रिव्हर्स पोझिशनमध्ये आलंय, तर याचा अर्थ आपण एक पॉझिटिव्हली घेऊया. हा कप जो आहे हा उलटा झाला, म्हणजे काय, या कपमधनं काय बाहेर पडले, इमोशन्स. तर तुमच्या दोघांचेही इमोशन्स जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटाल, जेव्हा तुमच्यामध्ये चर्चा होईल, तेव्हा भरभरून वाहणार आहेत. तो मनातल्या गोष्टी बाहेर पडतील. आणि तिसरं, ते जे एक टेन्शन, जो एक स्ट्रेस तुम्ही पहिल्यापासून या रिलेशनच्या बाबतीत कॅरी करत आलायत ना, तो थोडासा मोकळा होईल. ठीक आहे. जेव्हा हा सरळ असं, मी तुम्हाला कार्ड समजावून सांगते, जेव्हा सरळ आहे तेव्हा काय दिसतंय, एक माणूस आहे तो झगडतोय एखाद्या परिस्थितीशी, सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःलाच करायच्या. मग आता हे रिव्हर्स पोझिशन मध्ये आलं, असं झालं की काय होतं, त्याचे अर्थ कम्प्लीट बदलतात. करोडो लोक आहेत, करोडो अर्थ असतात. पण आज आपण तुमच्या रिलेशनशिप बद्दल बोलतोय ना, तर याचा अर्थ काय होतो की ह्या रिलेशनशिप मध्ये काही जबाबदाऱ्या तुम्ही स्वतःच्या खांद्यावर सगळं घेतल्या होतात, त्या थोड्या डिस्ट्रीब्यूट करा. थोडंसं तुमचं मन मोकळं करा. तुमच्या अपेक्षा त्यांच्याकडनं काय आहेत त्या तुम्ही त्यांना सांगा. ते तुम्हाला जेव्हा सांगतील की त्यांची अपेक्षा तुमच्याकडनं काय आहे, ते एक्सेप्ट करायला शिका. कळलं? आपण रिलेशनशिपवर गिव्ह अप नाही करणार आहोत. रिलेशनशिप छान करण्यासाठी काय करू शकतो, तर ठीक आहे, आतापर्यंत वाद झाले, कोणाकडनं कमी पडत होते एफर्ट्स, त्याला महत्व नाहीये. आता दोघांनी समान एफर्ट्स करूया. हे जे टेन्शन कॅरी केलं होतं, डिस्ट्रीब्यूट करून टाकूया. आपलं काय चुकलं आपण एक्सेप्ट करूया, त्यांचं काय चुकलं ते एक्सेप्ट करतील. आज ते पॉडकास्ट बघत असतील, तुमच्या एनर्जी सोबत 1176 लिहून तुम्ही मॅच केलं असेल, तर हा एपिसोड त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. ठीक आहे. त्यांनाही हा एक मेसेज मिळेल की रिलेशनशिप आपलं जे होतं ते खूप छान होतं आणि अजून छान होऊ शकतं. तर आपण काय करायला हवं, तर एकमेकांना अपेक्षा एकमेकांच्या सांगितल्या, चर्चा केली, मनातलं म्हटलं, बोललो, की तिसरी स्टेप आपली असणार आहे की एक्सेप्टन्स. ठीक आहे. हे डिस्ट्रीब्यूट करायला हवं है ना. तर कार्ड्स तर खूप चांगले आलेत. मला तर 100% गॅरंटी वाटायला लागले की तुमचं रिलेशनशिप नक्कीच पुढे जाऊन छान होईल. आपण पॉझिटिव्हच बोलायचं. ओके. चला, नेक्स्ट आता आपण जाणून घेतलं की टॅरोटचा गायडन्स काय आहे, की येणाऱ्या घटनांमध्ये, येणाऱ्या दिवसांमध्ये काय घडणार आहे. आता आपण एक लास्ट महत्वाचा मेसेज जो आहे युनिव्हर्सचा, तुमच्या दोघांसाठी पण, तो आपण काढूया. ठीक आहे. युनिव्हर्सचा काय मेसेज आहे, त्यातनं काय शिकण्यासारखं आहे ते तुम्ही घ्यालच. आपण काय करूया, टॅरोटचे पण 2 कार्ड्स काढू आणि एंजल कार्ड्सना आपण विचारूया. ठीक आहे. एंजल कार्ड्सना आपण विचारूया की एंजल्सचा मेसेज या रिलेशनशिपसाठी काय असणार आहे. आपण कोणताही प्रश्न केलेला नाहीये, जस्ट नॉर्मल मेसेज काय आहे. सुरुवात करूया इथून. द इम्पेरियर कार्ड रिव्हर्स आलाय. सो काही गोष्टींमध्ये ना तुम्ही सगळ्याच गोष्टी गंभीरतेने घेऊ नका. दूरदृष्टीने विचार करणं कधीही चांगलीच गोष्ट आहे, पण या क्षणात जगायला शिका. तर हे तुमचं रिलेशनशिप छान होईल. आणि द चॅरियट हे ट्रॅव्हलचं कार्ड आहे, जे रिव्हर्स पोझिशन मध्ये आले. म्हणजे काय, जास्तीत जास्त एकमेकांना वेळ द्या, पळू नका एकमेकांपासून. हा मेन प्रॉब्लेम असतो रिलेशनशिपमध्ये, की मनासारखं नाही घडलं की बोलायचं बंद करायचं. नाही, आता आपल्याला एक्झॅक्ट उलटं करायचंय. काय करायचं, एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की ती व्यक्ती माझ्या कॉन्टॅक्टमध्येच नाहीये, मग मी त्याच्यासाठी वेळ कसा काढू. तर इच्छा तेथे मार्ग. कुठल्याही प्रकारे तुमचा त्यांच्याशी संपर्क कसा होईल याची तुम्ही पूर्ण काळजी घेतलीत, काय म्हणतात, नेक्स्ट ऍक्शन्स घेतल्यात, तर ह्या गोष्टी नक्कीच सोप्या होऊ शकतील. ठीक आहे. आणि तिसरं, इट्स अप टू यू आणि द सिच्युएशन विल इम्प्रूव्ह. बघा, मी मगाशी म्हटलं होतं 100% सिच्युएशन तुमची छान होणार आहे. इट्स अप टू यू मध्ये काय आहे, 100% मनामधनं पॉझिटिव्ह राहा. युनिव्हर्सवर सोडून द्या. जे पॉझिटिव्ह लाईन्स आहेत तेवढ्या बोला आणि युनिव्हर्सवर सगळ्या गोष्टी सोडून द्या. आणि युनिव्हर्सचा मेसेज आलाय की द सिच्युएशन विल इम्प्रूव्ह. म्हणजे काय, हे सगळं खूप छान होणार आहे पुढे जाऊन. सो टेन्शन घेऊ नका. निगेटिव्ह थिंकिंग तर अजिबातच करू नका. प्रियंकाच्या सानिध्यात तुम्ही आला आहात, तुम्ही सबस्क्राईब केलाय, तर ह्याच्या पुढे तर माझ्याकडे जे माझे रेग्युलर क्लायंट आहेत, ते जे आता बघत असतील व्हिडिओ, त्यांना माहिती आहे की माझ्या संपर्कात आलात की तुम्हाला निगेटिव्ह थिंकिंगला 0% टॉलरन्स असतं माझ्याकडे. नाही बोलायचं निगेटिव्ह. सिच्युएशन इम्प्रूव्ह होणार आहे ना, होणार आहे. चला, आपण हेच मनामध्ये घ्यायचं आणि पुढे जायचं. सो आपण बऱ्यापैकी कव्हर केलंय, पण लोकांचा आवडता सेशन असतो नेहमीप्रमाणे, की एंजल कार्ड्सना त्यांना क्वेश्चन करायचं असतं येस नो मध्ये, की कधी घटना घडेल की नाही. तो अजूनही तुम्ही 1176 लिहिलं नसेल तर टाईप करा 1176 आणि आपण नेक्स्ट आपल्या आवडत्या सेशनकडे जातोय, येस नो वाल्या. डोळे बंद करा आणि मनामध्ये तुमच्या आवडीचा जो काही प्रश्न आहे ना तो करा. मग भले त्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट कसा होईल असू देत, नाहीतर त्या व्यक्तीचा मेसेज येणार आहे की नाही असू देत, काहीही असू देत, त्या व्यक्तीचं तुमच्यावर प्रेम आहे की नाही ते असू देत, आपण बघूया, त्या व्यक्तीशी लग्न होणार आहे की नाही ते असू देत.
काही काही पण क्वेश्चन तुमच्या मनात जे असेल ना, आपण ते ते विचारूया. चूज अ न्यू डायरेक्शन. बघा, आजपर्यंत आपल्याला वाटतं की आपण तो विचार करत होतो ना, तोच बरोबर आहे. पण प्रत्यक्षात युनिव्हर्सने आपल्याला काय मेसेज दिला आहे, जर असा तुमचा दृष्टिकोन बदलला, तर तुमच्या या रिलेशनशिपमध्ये जे अडथळे येत आहेत, ते पूर्णपणे मिटून जातील, है ना? आता आपण अजून एक आवडतं सेशन, की टाईम कार्ड्स आहे, की या घटना कधी घडतील? जर तुम्ही जर सिच्युएशन इम्प्रूव्ह व्हायची वाट बघत असाल, रिलेशनशिप इम्प्रूव्ह व्हायची वाट बघत असाल, तर ते कधी घडेल असं प्रश्न मनात डोळे बंद करा. मनात एकदा युनिव्हर्सला शांतपणे विचारा, की ही सिच्युएशन कधी नॉर्मल होणार? माझं रिलेशनशिप पूर्वीसारखं कधी होणार? है ना? मनामध्ये विचारा आणि आता आपण उत्तर काढूया. विदिन द नेक्स्ट फ्यू वीक्स, अरे इतके सुंदर कार्ड्स आले त्यावेळेसच्या जनरल लव्ह रीडिंगमध्ये. येणाऱ्या काही आठवड्यामध्येच हे रिलेशनशिप खूप सुंदर आणि स्ट्रॉंग होणार आहे. सो मला फार आवडलं आजचं लव्ह रीडिंग. ज्यांच्यासाठी आले त्यांना खरंच कॉंग्रॅच्युलेशन्स. चांगले कार्ड्स आहेत. मनातून पॉझिटिव्ह असतं ना, तेव्हा कार्ड्स पण पॉझिटिव्ह येतात आणि निगेटिव्ह थिंकिंग अजिबात करायची नाही आहे. आशा करते की तुम्हाला आजचं माझं सेशन आवडलं असेल आणि तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच.